कानोबाचे ध्यान घडी कानोबाचे ध्यान घडी कानोबाचे ध्यान नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान कानोबाचे ध्यान घडी कानोबाचे ध्यान ऐक्य ठाई काला तुका म्हणे भावी काला तुका म्हणे भावी काला तुका म्हणे भावी काला ऐक्य ठाई काला तुका म्हणे भावी काला तुका म्हणे भावी काला तुका म्हणे भावी काला कैसे नामाचे चिंतन कैसे नामाचे चिंतन कैसे नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान घडी कानोबाचे ध्यान घडी कानोबाचे ध्यान नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान घडी कानोबाचे ध्यान घडी कानोबाचे ध्यान विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा जय 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 विठोबा रखमाई 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 जय 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 विठोबा महायोगपीठे तटे विमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागस्ततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दुसरे चरण संताचिये त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्पृदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विवनमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि मजा हृदयी सद्गुरु जेने तारी रहा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी विठ्ठल विठ्ठल
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या कालेच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगात माननीय जगात वंदनीय देहो निवसते वैकुंठवासी, ज्यांनी कधी नाही केला भजनाचा आळस, ज्यांच्या अंगणात दिसली सदैव तुळस आणि जे झाले वारकरी संप्रदायाचा कळस, असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नाही किमान 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी विठ्ठल. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करताय. पाहता गोवळी म्हटली, गोवळ पाहत, जे गोवळ होते, जे भगवान श्रीकृष्णाचे सवंगडी होते ते पाहत होते आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्या ताटातलं उष्ट खात होते. खाय त्यांची उष्टावळी. मग भगवान श्रीकृष्णानं जर त्यांच्या ताटातलं उष्ट खावं असं त्या गोवळांनी काय केलं तर करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. बरं, असं करत असताना आलेला डाव खेळायचा. या जगाला डाव दाखवणारा भगवान परमात्मा आलेला डाव खेळायचा, गायीचीही सेवा करायचा. आली द्यावी डाई, धावे वळता मागे गाई, करीते नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. बरं, ज्यावेळेस सगळे गोपाळ एकत्र जमले त्यावेळेला तुकोबाराय म्हणताय, हा जो काला आहे हा कोणालाही भेटत नाही. जो भाविक आहे, जो नामस्मरण करतो त्यालाच हा काला भेटतो. एके ठाई काला, ज्याप्रमाणे सगळे या ठिकाणी आजच्या कालेसाठी एकत्रित झाले. एके ठाई काला, तुका म्हणे भावी काला, करते नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर काही काळ चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा पर्याय आहे. सगळ्यांना ज्ञात आहे, गेले 35 वर्षांपासून आपण आदरणीय बाबाजींचे शिष्य भगवान गिरीजी महाराज यांची पुण्यतिथी साजर करतोय. आणि यावर्षी बाबाजींच्या मूर्तींची आणि भगवान गिरीजी महाराज यांच्या मूर्तींची आज प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. मंदिरावरती कळस धारण झालेला आहे आणि त्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने गेले 3 दिवसांपासून आपण सगळ्यांनी नामस्मरण केलं. आज ही 3ऱ्या दिवसाची काल्याची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. तर खरं सांगायचं जर म्हटलं तर ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली असे आमचे मामा असतील हरिभक्तपरायण आदरणीय भानुदासजी महाराज दाने यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ही सेवा गेली महिन्यापासून आमच्यापर्यंत ही सेवा आलेली आहे महाराज. आणि त्यांच्या वतीने तुम्हा संत मायबापांच्याही दर्शनाचा योग आला आणि या देवदारी गावामध्ये या समस्त ग्रामस्थामध्ये ही सेवा करण्याचा लाभ आमच्या वाटेला आला म्हणून आमचं परमभाग्य आहे. बरं, एवढंच नाही तर सुंदर अशी मृदुंगाचीही साथ आहे, सुंदर अशी गायनाचीही साथ आहे. किती सुंदर आहे. काय नाव महाराज तुमचं? दत्तू महाराज असतील, सुंदर गायक आहे. त्यांचे इकडून साथ करता येते. दादा महाराज आहे, त्यांचे शेजारी सगळे संपूर्ण भजनी मंडळ आहे. इकडनं आमचं महिला मंडळ आहे. तसेच आमच्यासोबत आलेले आमचे परममित्र आहे आमचे कृष्णा महाराज, त्यांचा रामकृष्ण हरी यूट्यूब चॅनलवरती खूप चांगले कीर्तनाचे व्हिडिओ आहे नाही का. हे कीर्तन आपल्याला जगभर प्रसारित होणार आहे, आपण कधीही पाहू शकतो. म्हणून त्यांनी एका शब्दाला विनंती दिली म्हणून त्यांचेही आभार मानतो नाही का. मी प्रत्येक वेळेला सांगत असतो महाराज, काय मी प्रत्येक वेळेला सांगत असतो महाराज, हे असतात आपल्या तुम्हाला आम्हाला विठ्ठल विठ्ठल भजन होत नाही, तुम्हाला आम्हाला विठ्ठल विठ्ठल भजन होत नाही. पण महाराज हे असतात, हे एका मेलेल्या जनावराच्या कातड्याला विठ्ठल विठ्ठल बोलायला लावतात. नवल याच्यात नाही तुम्ही आम्ही भजन करतो. काय नवल याच्यात नाही तुम्ही आम्ही भजन करतोय, नवल याच्यात आहे एक मेलेलं जनावराचं कातडं विठ्ठल विठ्ठल भजन करतं. ते यांच्या हातून बघून घ्या. विठ्ठल विठ्ठल. अशी सुंदर गोड मृदुंगाची साथ करते, ज्यांचं नाव अख्ख्या ममदापूरमध्ये नाही, अख्ख्या देवदरीमध्ये नाही, तर अख्ख्या तालुक्यात, अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये गाजलेलं आहे. असे आमचे परममित्र आदरणीय देवकर महाराज. सुंदर गोड मृदुंगाची साथ आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. आणि म्हणूनच तुम्ही म्हणा आमचे नाव का विसरले, तुमचंही विसरत नाही महाराज. चला एका झटक्यात तुमचंही नाव घेऊन टाकतो. बघा, विनेकरी बाबा आहे, समस्त भजनी मंडळी, माझा गोड लहान आवाज तुमच्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून पोहोचतोय असे गोड साऊंड सिस्टीम आहे आमचे छत्रपती साऊंड. वा वा, काय नाव दिलेलं आहे साऊंडला. साऊंड सिस्टीमला नाव द्यावा तर असं नाव द्यावा महाराज.
सुंदर नाव दिलं छत्रपती साऊंड. एवढा सुंदर आवाज, एवढा लहान आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवताय. हे साऊंड सिस्टीम खूप सुंदर दादा लावून दिलंय, सांगायची गरज पडली नाही. ट्रबल द्या, गेन द्या, विको द्या, नाही का? खूप सुंदर साऊंड सिस्टीम लावून दिली आहे, म्हणून तुम्हालाही धन्यवाद आहे. बघा महाराज, तुम्हालाही सोडत नाही. आता इकडून घेऊ का इकडून घेऊन हवं? बघा देवकर महाराज इकडे लक्ष द्या. जर तुमच्या घरी पूजा असली आणि ब्राह्मण देवाने सांगितलं तुमचं लग्न तर झालेलं आहे, नाव घ्या. जर आठवलं नाही तर लक्षात घ्या, लक्षात घ्या. सोन्याचा पखवा, चांदीचा गट्ट्या. काय 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 देवदारीकरांनो लक्ष द्या. सोन्याचा पखवा, चांदीचा गट्ट्या. तुम्हा सगळ्या देवदारीकरांचं नाव घेतो. हा बाबळगावचा पठ्ठ्या, हा बाबळगावचा पठ्ठ्या. विठाला विनंती आहे तुम्हाला. काय? फक्त विनंती आहे तुम्हाला. टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीचा विना. टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीचा विना. जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल पाहता गोवडी, खाय त्यांची उष्टावडी. करते नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. म्हटलं हे काल्याचं कीर्तन आहे ना महाराज, हे प्रत्येक सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी करावंच लागतं. सप्ताह 1 दिवसाचा असो, 2 दिवसाचा असो किंवा 7 दिवसाचा असो, जर काला झाला नाही तर सप्ताह परिपूर्णतेला जात नाही. म्हणून हे काल्याचं कीर्तन असे प्रत्येकाच्या मनामध्ये काला का करावा, तो दुपारच्या वेळेलाच का करावा, सप्ताहाच्या शेवटीच का करावा, संध्याकाळच्या वेळेला का करू नये, दुपारच्या वेळेलाच का करावा, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतील. बघा एका प्रश्नाचं उत्तर देत 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 आपण काय करणार आहे, काला सगळ्यांना वाटणार आहे, नाही का? बघा काला हा सप्ताहाच्या शेवटीच करावा लागतो, कारण काल्याचं कीर्तन म्हणजे हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे महाराज. बघा परिपूर्णतेचं कीर्तन आहे, मग काला हा दुपारीच केला जातो. बघा ज्ञानेश्वर महाराज सुंदर सांगताय. देवळाची या कामा कळसू, किती सुंदर सांगतात. म्हणता एखाद्या मंदिराचं काम सुरू झालं, काय 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 एखाद्या मंदिराचं काम सुरू झालं, सगळ्यात पहिले आपण काय करतो, पाया खणला जातो. पाया खणल्यानंतर त्याच्यावरती काय केलं जातं, भिंती बांधल्या जातात, नंतर स्लॅब पडला जातो, प्लॅस्टर होतं. प्लॅस्टर झाल्यानंतर मग मंदिराचं काम पूर्ण झालं का दादा? एवढं झाल्यानंतर मंदिराचं काम पूर्ण झालं का? नाही महाराज. ज्यावरती मंदिरावरती ज्यावेळेस कळस धारण होईल, कळस, त्यावेळेस मंदिराचं काम काय होईल, पूर्ण होईल. बघा आपण किती क्वालिटीचा कलर दिला, किती क्वालिटीच्या फरच्या बसवल्या, यावरून कधी मंदिराचं काम पूर्ण होत नाही. मग बघा ज्यावेळेला कळस धारण होईल त्यावेळेला मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल, आणि ज्यावेळेस काल्याचं कीर्तन होईल त्यावेळेस सप्ताहरूपी बांधकाम परिपूर्णतेला जातं. विठ्ठल विठ्ठल हे पहिलं नाही कळलं तर दुसरं सांगितलं माऊली ज्ञानोबरायांनी. ओ परम गंगेशी सिंधू प्रवेशू, नाही का? म्हटले गंगा आहे एखादी गंगा, गंगेचा प्रवाह कुठपर्यंत आहे? बघा सगळ्यांना सविस्तर सांगतो, पण विनंती आहे मागे बसलेल्या मावशांना, मागे बसलेल्या काकांना विनंती आहे की आपण पुढे येऊन बसा, कारण मागे उन्हात बसल्यापेक्षा सावलीमध्ये येऊन कीर्तन ऐकण्यामध्ये चांगली मजा आहे, नाही का? विठ्ठल विठ्ठल पहिला जरा नाही कळलं तर माऊली ज्ञानोबराय दुसराही सांगताय. बघा काही काही मंडळ असतात महाराज, पहिलं तर कळत नाही, दुसरं कळलं तर कळतं, नाही का? देवळाची या कामा कळसू, उपरम गंगेचे सिंधू प्रवेशू. म्हटले एखादी गंगा आहे, गंगेचा प्रवाह कुठपर्यंत आहे? तर बघा कुठपर्यंत आहे, समुद्राला जाऊन मिळायपर्यंत, नाही का? तुका म्हणे गंगा, तुका म्हणे गंगा सागर संगमी
सागर संगमी अवघ्या झाल्यावर ते महाराज की आपण त्यांच्या समोरून आपल्या समोरून जरी चालत असले ते तरी आपण त्यांना घाबरायचो. हे आमचे सोपान महाराज सुंदर पक्वात वाजवतात. आमचे दादा महाराज आहे, आमचे महाराज आहे, सुंदर गायन करतात. हे जुन्या गुरुजीचे चेले महाराज. जुन्या गुरुजीने एवढं सुंदर शिकवलं म्हणून आज या गादीवर हे पोहोचले नाही का. आज चांगला गुरुच भेटत नाही महाराज. भेटतो तर त्याला भेटायलाही भाग्य लागतं नाही का महाराज. बघा म्हणून पहिले गुरुजी कडक होते, शाळेत शिकवणारे. काळी टोपी घालायचे, काळी टोपी घालायचे कडक, काळा कोट घालायचे, दिसायलाही काळा डग असायचा नाही का. पण ऐका, काळा दिसणारा गुरुजी मात्र आतून गोरा असायचा. किती गोरा असायचा तर बघा, माझा मुलगा शिकला पाहिजे, माझा मुलगा पुढे गेला पाहिजे, माझा मुलगा साहेब झाला पाहिजे. काळा दिसणारा गुरुजी आतून गोरा असायचा. बघा असं वर्ग भरलेला होता आणि आपल्या देवदरीतला धोंड्या त्या वर्गात बसलेला होता. आपल्या देवदरीत कोणी धोंड्याचं नाही तर म्हणजे कीर्तन झाल्यावर भेटा महाराज नाही का. बघा आपल्या देवदारीतला धोंड्या त्या क्लासमध्ये बसलेला होता आणि बघा इकडून 25 मुलं बसलेले होते, इकडून 25 मुली बसलेल्या होत्या आणि आपल्या देवदारीतला धोंड्या तिथं बसलेला होता. गुरुजी क्लासमध्ये आले आणि आल्याबरोबर गुरुजींनी सफेद घडू हातात घेतला आणि ब्लॅकबोर्डवरती वाक्य लिहिलं गोदावरी. गुरुजींनी विचारलं, सांगा पोरांनो, गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला. आता धोंड्याने कधीच उत्तर दिलेलं नव्हतं, पण धोंड्याला माहिती होतं गोदावरीचा उगम कुठून झाला नाही का. धोंड्याने हात वर केला, गुरुजीनं सांगितलं. धोंड्या कधीच उत्तर दिलं नाही, आज कसा हात वर केला. मग तेवढ्यामध्ये सांग म्हटले धोंड्या उत्तर. तेवढ्यात धोंड्या खाली नाही उभा राहिला, बेंचवर उभा राहिला. ज्याला पहिल्यांदा चान्स येतो महाराज तो कधी खाली उभा राहत नाही, त्याला लई आनंद होतो. बघा पहिल्यांदा उत्तर आलं म्हणून हात वर केला आणि म्हणून बेंचवर उभा राहिला आणि बेंचवर उभा राहिल्यानंतर सांग धोंड्या उत्तर. त्यावेळेस धोंड्यानं सांगितलं, गुरुजी ऐका, गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला. ऐका गुरुजी, नाशिक नावाचा जिल्हा आहे, त्या नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. त्या ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावरून त्या गोदावरी गंगेचा उगम झाला. वा रे वा धोंड्या, टाळी वाजव, वा रे वा धोंड्या. एवढं सुंदर उत्तर. अरे सांग धोंड्या, गुरुजी साधा नव्हता, पुढं गंगा कुठं गेली. धोंडाही साधा नव्हता, धोंड्या गुरुजीच्याही पुढचा होता नाही का. गुरुजीने विचारलं पुढं कुठे गेली. धोंड्यानं सांगितलं, गुरुजी पुढे जशी त्या ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतातून गंगा निघाली तशी त्या नाशिकच्या रामकुंडामध्ये आली. जशी रामकुंडातून निघाली तशी नांदूर पद्मेश्वर, मग पुढे वैजापूर, पुढे कोपरगाव, या सगळ्या गावांना पाणी देत देत गंगा एकदाची आपल्या नाथबाबाच्या पैठणमध्ये येऊन मिळाली. बघा पैठणला आल्यानंतर गुरुजी त्याच्याही पुढला होता बरं का. गुरुजीनं काय विचारलं, धोंड्या इथपर्यंत गंगा आली, आता पुढे कुठे गेली. धोंड्याच्या लक्षात आलं गुरुजी काय थांबायचे नाही, वाटा काही संपायचा नाही, कीर्तन काय व्हायचं नाही. धोंड्याही हुशार होता. धोंड्यानं सांगितलं, गुरुजी जशीची पैठणवरून ती गंगा निघाली तशी ती मध्य प्रदेश मार्गे तेलंगणा मार्गे पाणी देत देत एकदा ती सप्तमुखाने सागराला जाऊन मिळाली. आता समुद्राला एकदा जाऊन गंगा मिळाली तर पुढे काही प्रश्न उरतो का. नाही महाराज, एकदा जर ती परिपूर्णतेला गेली तर मागं काही शिल्लक राहत नाही. तरी गुरुजींना विचारलं की धोंड्या पुढं कुठं गेली गंगा. धोंड्यानं सांगितलं, आता तुमच्या डोंबल्यात गेली नाही का. म्हणजे एकदा गंगेचा प्रवाह पूर्ण झाला की गंगेचा प्रवाह पूर्ण झाला, अगदी त्याप्रमाणे आपलं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहरूपी बांधकाम, सप्ताहाचा प्रवाह पूर्ण झाला. विठ्ठल विठ्ठल बघा काल्याचं कीर्तन हे करावं लागतं, हे सगळ्यांना कळालं. बघा पुढेही काय प्रश्न निर्माण होतील. काल्याचं कीर्तन दुपारीच का करावं. कारण भगवान श्रीकृष्णानं जो काला केला, जे पोरं खेळवले ते दुपारी खेळवले, जो काला वाटला तो दुपारी वाटला, म्हणून संप्रदायाने त्याची निवड केली. काला हा दुपारी करायचा. विठ्ठल विठ्ठल बघा मग काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी विठ्ठल नाही, दत्त नाही, कुठले संत नाही, महंत नाही, कुठले पंथ नाही. मग आजच्या दिवशी श्रीकृष्णाचं चरित्र का सांगावं. कारण जसं काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे ना, अगदी त्याप्रमाणे परिपूर्णता देवता म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. स्वातंत्र्य नाही आहे,
बघा राम अवतारामध्ये बोलिला वाल्मिक तैसाची करीन वर्तुनी दावेना नामा म्हणे, नाही का. जसं साधूला सांगावं लागलं तसंच रामप्रभूला वागावं लागलं, नाही का. पण या कृष्ण अवतारामध्ये बघा परंपरा होती बरं का. गोकुळामध्ये जुनी परंपरा होती इंद्राची पूजा करणे. एवढी जुनी परंपरा आहे. मग बघा भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर कोण इंद्र उंद्र हा सोडून द्या ही पूजा असं सांगितलं. बरोबर जुन्या लोकांना मान दिला पाहिजे महाराज, जुन्या लोकांना मान दिला पाहिजे, जुनी परंपरा जपल्या पाहिजे, नाही का. तशी बीड जिल्ह्यामध्ये माझं कीर्तन घेतलं महाराज बरं का. आमचे गुरुजींचं गाव आहे श्रीरामजी महाराज पांगरे, आमचे गुरुजी आहे. मुखेडमध्ये त्यांची संस्था आहे. महाराज येत असतात पक्वाद रिपेअर करण्यासाठी तिकडे कायम, नाही का. आमच्या गुरुजींच्या गावामध्ये माझं काल्याचं कीर्तन घेतलं आणि घेतल्यानंतर मी विचारलं काल्याचं कीर्तन घेतलं पण मात्र भोजन काय असणार आहे. आता हीच स्थिती झाली सगळीकडं. कार्यक्रम काही असू द्या पहिलं जेवायला काय हेच विचारलं जातं. मी विचारलं जेवायला काय, ते म्हटले आमची परंपरा आहे जुनी, जेवणामध्ये वांग्याचं भरीत आहे आणि बाजरीची भाकरी आहे. मग असं विचारल्यानंतर मी त्यांना सांगितलं भाऊ हे का करतात, म्हणे आमची जुनी परंपरा आहे. मी सांगितलं मी तुम्हाला 2-3 लाख रुपये उसने देतो, तुम्ही गुलाबजामू करा, आपल्याकडे पाहुणे येतात बरोबर वाटत नाही, नाही का. त्यांनी सांगितलं महाराज तुमचा काला कॅन्सल. मी म्हटलं का, म्हणजे तुमचा काला कॅन्सल होईल पण आमची जुनी परंपरा कॅन्सल होणार नाही. म्हणजे बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत करणं म्हणजे काय आहे, ही जुन्या लोकांची परंपरा आहे. आणि म्हणून गोकुळामध्ये इंद्राची पूजा करणे ही परंपरा होती. पण भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर कोण इंद्र बंद करा, आणि इंद्र कोपला, राग आल्यानंतर एवढा पाऊस पडला गोवर्धन उचलला भगवान श्रीकृष्णाने. म्हणजे काय आहे, कृष्ण अवतारामध्ये सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्ण आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्ण आहे म्हणून त्याचं चरित्र काल्याच्या कीर्तनात सांगितलं जातं. लक्षात बघा. मग त्याचं चरित्र सांगितल्यानंतर पुढं आहे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र काय आहे, एका गवळणीनं सुंदर वर्णन केलेलं आहे महाराज. बघा बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याचा घोड्या किती सांगू गयाचा, घोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा याचा चरित्र किती सांगावं, किती मोठं चरित्र आहे बघा. समुद्राची शाही केली महाराज, ऐका देवकर महाराज. समुद्राची शाही केली, मेहरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि लिहिण्यासाठी देवदरीतील बालवाड्याची मास्तरी बसवली. होईल का पूर्ण? 4 वर्ष तरी होईल का पूर्ण? बघा मेहरू पर्वताची लेखणी केली, समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला आणि लिहिण्यासाठी स्वतः सरस्वती माता लिहायला बसली तरी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र पूर्ण होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा त्या भगवान श्रीकृष्णाचं मात्र चरित्र कोणचं सांगायचंय. द्वारकेमध्येही चरित्र केलं, वृंदावनमध्येही चरित्र केलं आणि गोकुळातही चरित्र केलं.
गोड आवाज आहे महाराजाचा, नाही का? बघा, प्रत्येक प्रमाण झाल्यानंतर टाळी वाजवायची. आपण टाळी वाजवल्यानंतर त्यांनाही थोडा उरूप येतो, नाही का? त्यांनाही थोडा आनंद वाटतो. यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा जोरात. वा वा वा. चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळी. कोणत्या चरित्राचं वर्णन करायचंय? जी गोकुळची हिऱ्या मोठ्याची फोडणी दिली, अजून सुंदर मीठ टाकलं, कढीपत्ता टाकला आणि अशी चटकदार कढी बनवली. एवढी सुंदर कढी, एवढा वास यायला लागला. पेंड्या घरी पळत पळत आला. आई आई आई, आज काय बनवलं? पेंड्याच्या आईनं सांगितलं, पेंड्या कढी बनवली. आई दे ना थोडी प्यायला. थोडीशी कढी प्यायला घेतली आणि एकदा पिऊन पाहिली. बाप रे, किती सुंदर कढी आहे. एवढी सुंदर कढी जर माझ्या मित्राने पेली तर किती आनंद होईल त्याला. बघा, पेंड्याला सुखात मित्र आठवला. आपल्याला कधी आठवतो? दुःखात मित्र आठवतो. पण मात्र पेंड्याला सुखात मित्र आठवला. बघा, दुःख अडवण्यासाठी सुद्धा मित्र आठवला पाहिजे आपल्याला, पण सुखातही आठवला पाहिजे. पण बघा, एका कवीनं सुंदर वर्णन केलेलं आहे. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख डबायला उंबऱ्यासारखा, दुःख डबायला, दुःख डबायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आपल्याला दुःखात मित्र आठवतो, पेंढ्याला मात्र सुखात मित्र आठवला. बघा, आठवण झाली, ही कढी माझ्या मित्राला किती आवडेल. आईला सांगितलं, आई अजून एक तांबे भरून कढी देते का? आईनं सांगितलं, तुझे नाटकं बंद झाले आता. माझ्या लक्षात आलं तुझ्या मित्राला कढी न्यायची आहे. सांगितल्याबरोबर एक तर पेंड्याच्या आईचं आणि यशोदेचं कालच भांडण झालेलं होतं, आणि भांडण झाल्यामुळं यशोदेला पेंड्याची आई लगेच जमत नव्हती आणि पेंड्याच्या आईला कृष्ण अजिबात जमत नव्हता. बघा, पेंड्यानं कढी मागितली, तुला इथं प्यायची तर पे, कृष्णाला नेऊन देणार नाही असं सांगितल्याबरोबर. पण बघा, पेंड्यानं सांगितलं, पोटभर कढी पिऊन घेतली, अजून एक तांबे घेतला आणि इथं असं सेंट्रल लॉक टाकला. सेंट्रल लॉक टाकला. घट 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 अख्ख्या तोंडात कढी भरवली. एवढं गाल फुगी झाली. अशी गाल फुगी झाल्यानंतर एवढे गाल फुगून गेले आणि अर्जंट निघाला पेंड्या. सरका मला जाऊ द्या असं सुद्धा म्हणता येईना, नाही का? एवढा अर्जंट निघाला, एवढा घाई निघाला. आणि निघाल्यानंतर पण ज्याला अर्जंट जायचं महाराज, त्याला लई अडचणी असतात. त्याला नाशिक रोडचा सिग्नल पडणार म्हणजे पडणार नाही. पण लोकही लय अवघड, मधातच बैलगाडी घालतील, मग तिथंच गाडी लावून देतील, नाही का? मग तिथं लोक आडवे आले, म्हणायला लागले, अरे पेंड्या काय झालं? अरे पेंड्या काय झालं? अरे गाल फुगी झाली काय? अरे गाल फुगी झाली काय? नाही का? पण पेंड्या पळत निघाला आणि पळत गेल्यानंतर कृष्णाच्या घरी गेला आणि कृष्णाच्या खांद्याला हात लावला. अरे मागं वळ असं सांगता ये ना. मागं वळल्याबरोबर इशारा केला, तोंड उघड. ऐका, त्या पेंड्यानं काय केलं? आपल्या तोंड त्या कृष्णाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कढी श्रीकृष्णाच्या तोंडात सोडून दिली. संतांना म्हणावं लागलं, खाय त्यांची
गोवळी खाय त्यांची उष्टावळी. देवाने त्यांचं उष्ट खाल्लं, पण खाल्लं महाराज, पण देवाने त्यांच्या ताटातलं त्यांच्या तोंडातलं उष्ट खावं असं त्या गोपाळांनी काय केलं? करती नामाचे लय सुंदर आहे महाराज. ऐकण्यामध्ये तुम्हाला पुण्य, सांगण्यामध्ये मला पुण्य नाही का? फक्त कोणी डोकं लावायचं नाही. 12 गावाग्नी कसा गिळला, 16,108 बायक्या कशा केल्या, आम्हाला तर एकही सांभाळत नाही का? असं डोकं लावायचं नाही. आणि जेवढं ऐकशाल तेवढं तुम्हाला पुण्य, जेवढं सांगता येईल तेवढं मला पुण्य नाही का? थोडक्यामध्ये श्रीकृष्णाचं चरित्र बघू. बघा, वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका, आकाशाची वाणी सांगत असे कंसा. बघा, ज्या वेळेला कंस मामा आपल्या बहिणीचं लग्न थाटामाटामध्ये लावत होता आणि लावत असताना त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं, अरे कंसा, ज्या बहिणीचं लग्न एवढ्या थाटात लावतोय तिचा 8वा मुलगा तुझा कर्दन काळ आहे. तेवढ्याच वेळामध्ये त्या कंस मामाने खडक घेतलं आणि खडक घेऊन मारण्यासाठी धावला. कंसाचे हृदया जाळतासे. देवकी माता एवढी सुंदर दिसू लागली, एवढी सुंदर दिसत असताना मात्र 8व्या बालकाच्या 9व्या महिना सुरू झाला, वेदना सुरू झाल्या आणि प्रसंग काय घडला महाराज? रात्रीचा प्रसंग आहे, रात्रीचा प्रसंग आहे, काळी रात्र आहे, अष्टमीचा दिवस आहे आणि मात्र 12 वाजलेले आहे. पावसा धो पाऊस चालू आहे, विजांचा कडकडाट आहे, ढगांचा गडगडाट आहे. आणि अशा वेळेला मात्र देवकीच्या पोटी भगवान परमात्म्याने अवतार घेतला, नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान. तेवढ्यात देवकी मातेनं सांगितलं, आता बालकाचा जन्म झाला, तुम्ही याला इथं ठेवू नका, याला उचला आणि
नंदाच्या घराला मजन येई गोकुळाला. वसुदेव त्या पुत्राला गोकुळामध्ये घेऊन गेले यशोदा मातेजवळ. माया नावाची मुलगी जन्माला आलेली, त्या यशोदा मातेजवळ बालक ठेवलं आणि त्या मायेला आपल्या टोपलीत घेतलं. पुन्हा ट्रान्सफर एंट्री झाली आणि एंट्री झाल्यामुळे इकडं कंसाला कळलं आठवा आला. तेवढ्यात गरगर गरगर फिरून मारणार, तेवढ्यात ती माया स्वरूप प्रकट झाली. काय सुंदर आवाज आहे महाराजांचा बघा. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मात्र मला सावळा दिसला सावळा. दिसला. तिनं सांगितलं बाई मी त्याला पाहायला गेले, पण त्याने माझं मनच वेधून घेतलं. त्याने माझं मनच वेधून घेतलं. मी त्याला पाहिलं पण त्याने माझं मन वेधून घेतलं. मग सगळ्या गवळणी पाहून गेला. पाहण्याचा कार्यक्रम आटपला आणि पाहता पाहता देव रांगायला लागला. देव कसा रांगला महाराज सुंदर सांगतात. कसा रांगला तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यात चोर शिरला. सासूबाई घरात चोर शिरला. सासूबाई
शिरला. त्यानं सांगितलं, उठ लवकरी जीव माझा घाबरला, आत्याबाई घरात चोर शिरला. तरी मी माझं सुनाचं ऐकलं, तरी मी ऐकलं नाही. तिला मी उलट मागून शिव्या दिल्या. बघा एवढ्या खोड्या केल्या तुझ्या पोराने. तेवढ्यात दुसरी आली धावत, याने ग माझी काय केले मात. दुसरी धावत आली. तेवढ्यात तिनं सांगितलं, मुखासे मुखचुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत, हा ग बाई आम्हासी पावेना, यशोदे बाई तुझा लाडका कान्हा. बाईनं विचार केला, बाई अवस्था माझ्याच घरातून येतो. तिनं कुलूपच तोडली आणि घरात जाऊन पाहते, बाई 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 एवढं माखन सांडून दिलं, एवढं खाऊन घेतलं, केवढं नुकसान झालं माझं. कृष्ण हाताला लागला, कृष्णाला धरला, चल तुझ्या इकडं, चल तुझ्या इकडं. पण अशी महाराजांसारखी माणसं पुढं गावामध्ये वट्ट्यावर बसलेली असायची, पुढून जाता येत नसायचं. म्हणून पदर घेऊस्तर हात सोडला, पदर घेऊस्तर हात सोडला. तेवढ्यात कृष्णाने पदर घेऊस्तर चरित्र करतो त्याला देव म्हणतात बघा. पदर घेऊस्तर हात सोडला आणि मात्र जवळच लाली नावाची मुलगी खेळत होती. त्या मुलीला बोल, लाली इकडे ये. म्हणे काय करू, हिचा हात धर. म्हणे का, तू धर म्हणे, मला काय भेटन. म्हणे लोण्याचा गोळा, लोण्याचा गोळा. हिचा हात धर. आणि धरल्याबरोबर लालीचा हात तिच्या हातात दिला. कृष्णा मधल्या रस्त्याने गायब. घरी गेला. आई घराकडे चाल, मला जेव घाल. आई मला कडेवर घे ना. आईच्या कडेवर जाऊन बसला आणि हिनं हात धरला आणि चल तुझ्या आईकडं, चाल तुझ्या. ती म्हणती खालून, अरे मी लाली आहे, अगं मी लाली आहे. ती कुठली ऐकती नाही का. हात धरून घरी येऊन निघाली आणि कृष्णाच्या घरी पोहोचली. आणि घरी पोहोचल्यानंतर यशोदा मातेच्या कडेवर बसूनच बाहेर आला कृष्ण नाही का. तेवढ्यात तिनं पाहिलं, कृष्ण तर माझ्या हातात आहे आणि हिच्या कडेवर कधी गेला. तेवढ्यात यशोदाने विचारलं, काय झालं ग. ते म्हणे, तुझ्या कृष्णाला धरून आणलं. म्हणे, कृष्ण तर माझ्या कडेवर आहे, एकदा पदर उघडून पाहिलं खरी. तिनं पदर उघडला, तिनं पाहिलं, इतर लाली आहे. लाली, ए लाली तू कधी आली. ती म्हटली, लाला गेला तेव्हाच आली. अशी लाला लाली बरीच झाली, ही तुम्हाला कळूनच नाही आली. विठ्ठल विठ्ठल हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी, हा ब्रह्मविदेचा जनिता, तुम्ही याला धरून पाहता. हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी. हा कसा कोणाच्या हातात येईल हे सांगता येणार नाही, कोणाच्याच हाता येणार नाही. आणि आता मात्र याने घरातच खोडी केली. यशोदा मातेनं खूप शिक्षा दिली. आता यशोदा मातेनं सांगितलं, आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही, आता रानात जायचं. सगळ्या गोपाळांना एकत्रित करायचं आणि गायांना घ्यायचं आणि रानात जायचं. जय हो. रानात गेले गाया घेऊन. आणि गाया घेऊन रानात आल्यानंतर गायही वळायचा, आलेला डावही खेळायचा. आली द्यावी ढाई, डावे वळता मागे गाई. आणि आता गाई वळता वळता रानातले खेळ सुरू झाले. जय हो.
प्रमाणावर प्रमाण झाले आणि झाल्यानंतर खेळ रंगून गेला. खेळ रंगल्यानंतर खेळ संपून गेला आणि आता कृष्णाने सगळ्यांना एकत्र केला. चला खेळून खेळून दमले, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. कोणी भाकरी आणली, कोणी आमटी आणली, कोणी भाजी आणली, कोणी मेथीची भाजी आणली, नाही का. अशा अनेक शिदोऱ्या आणल्या आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र केल्यानंतर सगळ्या शिदोऱ्यांचा एका ठिकाणी काला केला. एका ठिकाणी काला केला आणि तो कोणालाही दिला नाही. जो भाविक आहे, ज्याच्यामध्ये भगवान परमात्म्याची भावना आहे, जो नामस्मरण करतो, त्याला हा काला दिला. तुकाराम महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या एके ठाई काला, तो काला सगळ्यांना भगवान परमात्म्याने वाटला. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. एके ठाई काला तुका म्हणे भावे काला. आता सगळ्यांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करा. हात वर करा सगळ्यांनी हात वर करा. विठोबा भजन करा, टाळी वाजवा, हात वर करा, सगळ्यांनी करा. महाराज नाही का. म्हणून आपला कार्यक्रम लवकरात लवकर आटपण्याचा प्रयत्न केला, कारण सगळे अजून उपाशी आहे, कोणीही अजून काला खाल्ला नाही आहे नाही का. आणि म्हणूनच कमीत कमी वेळामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. 4 तासही कीर्तन केलं असतं नाही का, पण प्रत्येकाचा पोटाचाही प्रश्न आहे नाही का, त्याचाही विचार करायचा आहे. म्हणूनच विनंती आहे प्रत्येकाला की प्रत्येकाला काला खायचं आहे, भाविक व्हायचं आहे. म्हणून भाविक होण्यासाठी आपापल्या लेकरा बाळांवर संस्कार द्या. मी प्रत्येक वेळेला सांगत असतो महाराज, प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो की आपापल्या मुलांना सुसंस्कार द्या. संस्कार देण्यासाठी एखाद्या गुरुकुलामध्ये टाका, कारण एखाद्या गुरुकुलामध्ये तो घडेल
कीर्तनकार बनेल, प्रवचनकार बनेल यासाठी टाकू नका. नाही कीर्तनकार झाला तरी चालेल, नाही मृदंगाचार्य झाला तरी चालेल, पण मात्र गळ्यात माळ घातले आणि आईबापांना सांभाळलं तर आपल्या गुरुकुलामधलं टाकलेल्या मुलाला दिलेले संस्कार परिपूर्णतेला जातील बघा. म्हणून आपल्या मुलांवर संस्कार करा, त्याला धर्म शिकवा, त्याला पंथ शिकवा, त्याला कार्य शिकवा, प्रत्येक मायबापांना विनंती आहे. आणि म्हणूनच राष्ट्रसंत जनार्दन बाबा सांगत होते, मी बाबाजींची कथा केलेली आहे नाही का. मुखेडमध्ये बरेच वेळेला मी राष्ट्रसंत जनार्दन स्वामींची चरित्र कथा केलेली आहे, बरेचशा संतांची चरित्र कथा करतोय सुद्धा अजून नाही का. म्हणून बाबाजी सांगत होते पहिले, धर्म करा त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा, धर्म पांडवांनी केला, अंगी देव राबविला, अंगी देव राबविला, धर्म करा त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा. बाबाजी सांगत होते, बाबांनो धर्म करा. धर्म केल्यानंतर आपल्या घरी कोणी भिक्षेसाठी आलं तर आपण दार लावून बसतो नाही का. धर्म करायचा आहे. भिक्षा वाढायला गेल्यानंतर एखाद्या लोटीमध्ये घेऊन चालतो आपण नाही का. जुन्या लोकांची पद्धत आहे, भिक्षा वाढत असताना सुपामध्ये भिक्षा वाढली जाते नाही का मायबापांनो. म्हणून आपल्या मुलांना संस्कार द्या, त्याला धर्म कार्य शिकवा. आणि म्हणूनच ज्या बाबाजींची आणि बाबाजींचे परमशिष्य आदरणीय भगवान गिरीजी महाराज यांच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि म्हणूनच सगळ्यांना विनंती आहे, जर आपल्याला हे मंदिर हे आजपर्यंत आपण 35 वर्षापासून टिकवलं तर यापुढेही चंद्र सूर्य असाईपर्यंत टिकवायचं असेल, पण मायबापांना तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे की पूजा एकानेच करू नका. पूजा आता प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. दरुंडी खरुंडी दोन्ही गावं, देवदरी तिन्ही गावं मिळून हे मंदिर चालवा. बघा प्रत्येकाच्या वाट्याला एक एक पूजेचा मान तरी आला पाहिजे. काही वाटून घ्या, महिने वाटून घ्या, वर्ष वाटून घ्या, पण प्रत्येक परिवाराने मात्र एक दिवस पूजा करायची आहे. म्हणजे कोणावर लोड येणार नाही आणि प्रत्येकाला दर्शनाचाही लाभ भेटेल, पूजाचाही मान भेटेल नाही का. म्हणून प्रत्येकानं या ठिकाणी सेवा करायची आहे. प्रत्येकाला विनंती आहे. आणि एखाद्याला सुतूक जर असला ना बाबा तर पुढच्याला सांगायचं आहे, एवढ्या वेळेस तुम्ही करून घ्या, त्याच्या पुढं आम्ही करून घेऊ पूजा नाही का. कोणी हप्ताभर कोणा करा, कोणी महिनाभर करा, असं वाटून घ्यायचं प्रत्येकानं. आणि आपले हे येवले स्वरूप लाविलेद्वारी त्याचा विनो गेला गगनावरी, ही आपली पद्धत चंद्र सूर्य असाईपर्यंत टिकवायची आहे. विनंती आहे, ज्या बाबाजींची मूर्तीची स्थापना झाली आहे त्या बाबाजींचं एकदा भजन करा. जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना, जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना, सद्गुरु स्वामी जनार्दना, मौनगिरी बाबा जनार्दना, बाबा आमचे जनार्दना, ओम जय जय जनार्दना, जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना, जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना, माऊली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, माऊली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली. ज्यांच्या माध्यमातून तुमच्या संत मायबापांच्या दर्शनाचा योगाला आमचे मामाश्री आदरणीय भानुदासजी महाराज दाने यांच्या माध्यमातून महिनाभरापासून आमच्यापर्यंत ही सेवा दिलेली आहे. बाबांनी आग्रह केला म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला. तुमचंही दर्शन घडलं, या पवित्र ठिकाणी सेवाही घडली. एखादा शब्द जर चुकीचा निघाला असेल मुखातून तर आपलं लेकरू म्हणून माफ करा नाही का. जे बरोबर आहे ते सोबत घरी घेऊन जा. जे बरोबर आहे ते माझ्या गुरुजींचे आशीर्वाद, माझे गुरुवारी हरिभक्तपरायण भागवताचार्य श्रीरामजी महाराज पांगरे जी सेवा मी तुमच्यासमोर सादर केली ती त्यांच्या मुखातून श्रवण केलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगू शकलो. जे चुकीचं आहे ते इथंच सोडून द्या. आणि झालेली सेवा एकदा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. एवढी सुंदर मृदंगाची साथ दिली आमचे परममित्र आहे देवकर महाराज नाही का. सुंदर असे दादा महाराज आहे आमचे महाराज.
दत्तू महाराज आहे नाही का, सुंदर भजनी मंडळ इकडचे महाराज आहे, आपले विनयकरी बाबा आहे, तिन्ही गावचं भजनी मंडळ आहे, तुम्ही सगळे संत नाही बापांनी माझी सेवा बसून ऐकावी एवढा माझा अधिकार नाही, तरी सुद्धा हा तुमचा मोठेपणा आहे. आदरणीय बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सुरू आहे. बाबाजी सुद्धा माझ्या सेवेमध्ये स्वतः येऊन बसले, एवढा माझा अधिकार नाही, पण बाबाजींचाही मोठेपणा आहे. म्हणून त्यांच्याही चरणावरती साष्टांग दंडवत घालतो. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी साष्टांग साऱ्या संतांच्या चरणावरती समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय बोलायचं आहे बोला. महाराज